तुम्हाला माहिती आहे की UPSC असेल, MPSC असेल त्याच्यामध्ये मेन्स किती महत्त्वाचे आहे आणि मेन्स लिहायचे असेल तर उत्तरलेखन महत्त्वाचं आहे. म्हणून आपण इथं अनोखी लाईफमध्ये जे मराठी माध्यम आहेत त्यांच्यासाठी आपण हा उत्तरलेखनाचा भाग सुरू केला होता. त्याला आपण फ्री आन्सर रायटिंग सीरीज असं म्हटलं होतं. तुम्हाला प्रश्न दिले जातील जे आपलं अनोखी लाईफचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आणि त्याचं उत्तर तुम्हाला पाठवायचं असतं किंवा लिहायचं असतं आणि त्याचं नमूनात्मक उत्तर रविवारी आपलं पाहायला मिळतं. ठीक आहे. तर गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 9, 10, 11, 12 या 4 दिवसामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न दिले होते त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे आणि मग आपला अभ्यास होईल असं आपण मानू शकतो. येस ओर नो? ठीक आहे. तर पाहूया मग बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. कारण तो बोलण्यासारखी गोष्टच नाही, आहे ना? तर ज्यांनी उत्तर लिहिले असेल त्यांची चांगली गोष्ट आहे. ज्यांनी फक्त पाहायचे ते पाहू शकता. फक्त पाहिल्यानं काही होत नाही हे बी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. ठीक. तर आता 9वा प्रश्न काय म्हणतो? दलित साहित्य विद्रोही साहित्याचे प्रतीक नसून समानतेच्या वाटा शोधणारे आहे. साधारल्या 15 गुणाला 250 शब्दामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात पेपर 1 मध्ये. ठीक आहे. काय प्रश्न होता? दलित साहित्याचे म्हणजे दलित साहित्य हे विद्रोही साहित्याचे प्रतीक नसून काय आहे? समानतेच्या वाटा शोधणारे आहे. तसं तुम्ही स्त्रीवादी साहित्याबद्दल बी असं म्हणू शकता म्हणजे विद्रोही हा शब्द काढला तर. परंतु आपल्याला या प्रश्नाचं जर उत्तर लिहायचं असेल तर पहिल्या सुरू दलित साहित्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दलित साहित्य हे विद्रोही आहे का नाही हे बी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नसेल तर मग ते नेमकं काय करतं? तर याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहावं लागेल आणि उत्तरासाठी 1-2 उदाहरण जरी तुमच्याकडे असतील तर उत्तर जमतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर थोडंफार दलित साहित्याबद्दल माहिती आहे, नामदेव ढसाळ वगैरे यांच्याविषयी माहिती आहे, 1-2 ओळी पाठ आहेत, तर असंही उत्तर तुम्हाला लिहिता येतं. ठीक आहे. फक्त काय मॅटर करतं, तुम्ही सुरुवात कसं करता, त्याची बांधणी कसं करता. जसं मागील एक तुम्हाला व्हिडिओ केला होता पहा, जे तुम्ही पाहिलात का नाही आहे, मराठी माध्यमामध्ये कसे गुण मिळतात. तो जरूर पहा. मराठी माध्यमामध्ये कसे गुण मिळतात आपल्या जिथं अनोखी लाईव्ह चॅनलवर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्यात की काय काय करायला पाहिजे होतं. ओके. आता इथं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर कसं करावं लागेल तर इथं दलित साहित्यानुसार सुरुवात करा मग. दलित साहित्य म्हणजे केवळ व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश न होय तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारी साहित्यिक चळवळ आहे. मुळात दलित साहित्याची जी उत्पत्ती निर्मिती म्हणा ते होण्याचं कारणच हे आहे की दलित आणि साहित्य याचा संबंधच साहित्यामध्ये येत नव्हता. म्हणजे तुमचे जे अगोदरचे साहित्य होते 1960च्या अगोदरचे जर तुम्ही पाहिलात मग ते निसर्गावर, प्रेमावर वगैरे भाष्य करणारे आहेत. त्याच्यानंतर मग भक्ती, देव या सगळ्या गोष्टीवर भाष्य करणारे आहेत. परंतु गरिबांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, शोषिताचे प्रश्न याच्यावर नाहीत. म्हणून ते एक साहित्य म्हणजे साहित्यामध्ये दलित येत नव्हता अगोदर. ठीक आहे. म्हणजे वंचित होता. तर हा वेगळा भाग आहे. परंतु असं समजा इथं या प्रश्नाची सुरुवात आपण त्याच्या व्याख्येने करू शकतो. कारण प्रश्न तसाच विचारला. दलित साहित्य म्हणजे केवळ व्यवस्थेवरचा आक्रोश नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारी साहित्यिक चळवळ होय. ओके. तर प्रश्न काय विचारला? हे विद्रोही साहित्याचे प्रतीक नाहीये आणि समानतेच्या वाटा शोधणार आहे. तर या मुद्द्यावर आपल्याला राहायचे. उत्तर लिहिताना हे महत्त्वाचं ठरतं की विचारलं काय, आपण लिहितोय काय. ठीक आहे. विचारलं काय आणि आपण लिहितोय काय. कधी कधी आपल्याला बरंच काही येत असतं. ज्याला येत नाहीत त्याला आपण बोलतच नाही. परंतु ज्यांना भरपूर येत असतात तर ते असे वाटा दुसरीकडे जातात. म्हणजे प्रश्न वाचतात आणि उत्तर दुसरंच लिहितात. म्हणून मार्क किंवा गुण कमी मिळतात असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर आता पहिला पॅराग्राफ कसा असेल? पहिला आहे दलित साहित्य हे विद्रोही नाही. मग त्याच्यावर बोलावं लागेल. जातीय शोषण, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेच्या अनुभवातून निर्माण झालेला विद्रोह. कशातून निर्माण झालेला आहे? जातीय शोषण, अस्पृश्यता, सामाजिक विषमता याच्यातून या अनुभवातून निर्माण झालेला विद्रोह हा दलित साहित्याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण तुमच्या गालावर जर कोणी चापट मारत असेल तर प्रत्येक जण तर गांधीजी नाहीत. असतील तर किती दिवस शांत बसणार. म्हणजे दलित साहित्यामध्ये जे शोषण होतं, जे तुमच्या अन्यायावर होतं ते येणारच झालं. हां, तेच म्हणतोय आपण याच्यामध्ये. मात्र त्यामागील अंतिम ध्येय तसं म्हणजे विद्रोह करण्याचं अंतिम ध्येय काय आहे की दुसऱ्याला उलथून पालथून करणं नाहीये. तर काय आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा हे आहे की आम्हाला माणूस म्हणून पहा, है ना, म्हणजे तुमच्यासारखेच आहोत. हा त्यामुळे दलित साहित्याच्या विद्रोहाकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता तो समताधिष्ठ समाज निर्मितीचा सकारात्मक संघर्ष म्हणून पाहणे आवश्यक आहे. ठीक आहे. पहिल्या सुरू आपण सांगितलं की ते विद्रोही नसून काय आहे तर एक प्रकारचं ते आपण म्हणतो ना नैसर्गिक
एक रिॲक्शन आहे, कृती आहे, असं बी आपण याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्देश हा पूर्णतः समाज वगैरे उलथून पालथून काढण्याचा प्रयत्न नाही आहे. आता त्यांच्याच भाषा, आता इथं आपल्याला बोलता बोलता ते पण सांगावं लागेल ना, हे जे तुम्ही म्हणताय ते खरं आहे का नाही. उत्तर लिहिताना आधार द्यावा लागेल, साधार. नामदेव ढसाळ यांच्या कवितेमध्ये पाण्याविना समाज माझा जेव्हा तडफडून मरत होता, सांगा हिंदुत्ववाद्यानो तेव्हा तुमचा देव काय करत होता. हे नामदेव ढसाळाचं बोलणं आहे. ठीक आहे. पाण्याविना म्हणजे तुम्ही तुमच्यासारखेच आम्ही आहात आहे ना, परंतु तुम्ही पाणी देत नाही, एक जीवन आवश्यक वस्तू, आणि तुमचा देव महान होता. ठीक आहे. म्हणजे असं इथं सडतोडपणा तुम्हाला पाहायला होतं. पाण्याविना समाज माझा जेव्हा तडफडून मरत होता, सांगा हिंदुत्ववाद्यांना तेव्हा देव तुमचा काय करत होता. यावेळी सामाजिक विषमता आणि धार्मिक दांभिकतेवर तीव्र प्रहार करतात. या विद्रोहातून शोषितांच्या जगण्याचा प्रश्न पुढे येतो. त्याचप्रमाणे दलित साहित्य हे स्त्रीवरील अत्याचार आणि अमानुषविरुद्धचा आवाज उठवते. जसं पहा, साधा पदर ढळला तर बाई किती शरमते, साधा पदर ढळला तर बाई किती शरमते, साले नग्न धिंड काढता तरी कसं वाटत असेल. म्हणजे एखाद्या बाईचा पदर जर ढळला तर ती बाई इतकी लाजते, परंतु काही लोक इतका अन्याय अत्याचार करतात की एखाद्या स्त्रीची नग्न धिंड काढतात. मग तिला काय वाटत असेल, किती यातना, किती अपमान, किती वेदना, कसं सोसत असेल. या वेळेतून स्त्रीच्या वेदनाची तीव्र जाणीव व्यक्त होताना तुम्हाला पाहायला मिळते. आमची हर एक पिढी त्यांच्या अत्याचारी बलात्कारानं कुथत आली या आक्रोशातून. म्हणजे ह्या स्त्री म्हणजे आता या लेखिकेचं नाव मी लिहायचं विसरलो बा. ठीक आहे. म्हणजे जिने ह्या कविता लिहिल्या त्यांच्यामध्ये. ठीक आहे. असू द्या, तुम्ही पहा कोणत्या आहेत त्यांच्या. या आक्रोशातून पिढ्यानपिढ्याच्या शोषणाविरुद्धचा विद्रोह स्पष्ट होतो. मात्र हा विद्रोह केवळ काय आहे, प्रतिकारक पुरता. म्हणजे तो प्रतिकारक म्हणजे एक प्रकारचा आम्ही अन्याय करतोय म्हणून करतोय असं नाही आहे, तर तो शोषणमुक्त आणि समताधिष्ठ समाजाची मागणी करणार आहे. ठीक आहे. म्हणजे यांचे जे ओळी आहेत, या ज्या आपण इथं साधार म्हणून आधार म्हणून देत आहोत, त्या काय आहेत, फक्त एक विद्रोह नाही आहे. ठीक आहे, असं आपलं इथं सांगायचं आहे. त्याचप्रमाणे शरण कुमार लिंबाळे यांचे जीवनमरणमधून दलित समाजातील शोषणाचे वास्तविक वास्तव्यासमोर होते. यशवंत मनोहर यांच्या उठ माझ्या गोपाळामधून दलित समाजाचे स्वप्न आणि आंबेडकर विचाराची प्रेरणा दिसते. आक्रांतमध्ये शिक्षण आणि समाजातील जागृतीचा प्रवास, वंचिताच्या मुक्तीची दिशा पाहायला मिळते. त्याचप्रकारे हे जे काही साहित्य लिहिणार आहे दलित साहित्यामध्ये, त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी लिहिलंय ते विद्रोहातून शिक्षण, स्वाभिमान, आत्मसन्मान आणि समान हक्क यांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे दलित साहित्याचा विद्रोह हा अंतिम ध्येय नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. ते अन्यायकारक व्यवस्थेला नकारून केवळ संघर्षात थांबत नाही, तर समता, न्याय आणि माणुसकीवर आधारलेला नवा समाज उभारण्याची दिशा देते. म्हणून दलित साहित्य केवळ विद्रोहाची मशाल पेटवणारे साहित्य नसून प्रकाशात समानतेच्या वाटा शोधणारे परिवर्तनवादी साहित्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं उत्तर तुम्ही लिहू शकता. बस झालं आहे ना, जास्त कशाला बोला, म्हणजे पुढे जावं लागेल. 10वा प्रश्न आहे, हा पेपर 2 मधला आहे. हे ना, प्रश्न 10वा, सामाजिक आणि वाङ्मय दृष्टीने स्मृतिस्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा. पहा, स्मृतिस्थळ दरवर्षी प्रश्न येतो, म्हणजे ते लिहूनच ठेवलेलं आहे. कसा का असणार, येतो म्हणजे येतोच. आणि 2-4च थीम आहेत. पण मराठी साहित्य का सोपं आहे माहिती आहे का, ते तुम्हाला माहीतच आहे की काय येणार आहे. ज्यांना कळत नाही त्यांना मी काय सांगणार, परंतु ज्यांना असं वाटतं की मी बोलतो ते खोटं आहे, त्याने एकदा जाऊन PYQ पहा, आहे ना. का पहा, म्हणजे मागील प्रश्नपत्रिका पहा आणि व्यवस्थित असं पाहायचं नाही की ते आंधळ्याच्या बाजारासारखं, म्हणजे एक पाहिली की दुसरी सोडून दे, तसं नाही पहा. आता उदाहरणार्थ प्रश्नपत्रिका विश्लेषण करण्याची एक पद्धत असते. ठीक आहे. उदाहरणार्थ 10, 11, 12, 13, 14, 15 मानूया, आणि या वर्षामध्ये 2010, 11, 12, 13 या वर्षामध्ये स्मृतिस्थळचा कसे प्रश्न आले, असं तुम्ही एक आलेख काढायचा की त्याच्यातले शब्द बाजूला काढायचे, तुम्हाला सरळ सरळ कळतं की सगळं रिपिटेशन आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून म्हणतोय मी मराठी साहित्य सोपं आहे म्हणून. ठीक आहे. मी असं अधरंटी म्हणत नाही. त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपला पाहिजे. काय म्हणतात हा प्रश्न आहे, सामाजिक वाङ्मय दृष्टीनं स्मृतिस्थळ या ग्रंथाचे महत्त्व. 2 इथं शब्द आहेत, सामाजिक आणि वाङ्मय, याच्यावरच मदार आहे आणि ते सगळी हेडलाईन त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. तर मग सुरुवात करूया. काय म्हणताय, स्मृतिस्थळ हा महानोपंथातील एक महत्त्वाचा चरित्र ग्रंथ असून स्मृतिस्थळ त्यातील तत्कालीन समाज जीवन, लोकव्यवहार, भाषिक संस्कृतीचे स्थितीचे वास्तवदर्शी चित्रण घडते. आणि खरं आहे, खरंच आहे ना.
चक्रधर स्वामीच्या चौकटीत वावरणाऱ्या चरित्र नायकाच्या स्मृतीच्या आधारे हा ग्रंथ निर्माण झाला आहे. तो तो केवळ धार्मिक ग्रंथ न राहता सामाजिक आणि वाङ्मयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. याला तुम्ही कमी बी शब्दात करू शकता, ठीक आहे. आणि इथलं हे चक्रधर स्वामीच्या पुढचं वाक्य मध्ये बी घेऊ शकता, ठीक आहे. तुमची त्याची लिहिण्याची पद्धत. ओके, तर पहिले सुरू आपण हा स्मृतीस्थळ नेमका काय आहे आणि त्याच्यात काय दिसतं हे सांगितलं. याच्यानं सुरुवात केली. सुरुवात आकर्षक आणि भारदस्त असावी. त्याच्यानंतर सामाजिक महत्त्व अशी हेडलाईन द्यायची. तुम्ही असा बॉक्स बी करू शकता. पहा, मराठी असो कुठलीही असो, तुम्ही बॉक्स करा, म्हणजे त्यांना आणखी असं वाटतं हां बरोबर लिहिली. स्मृतीस्थळमध्ये सामाजिक आणि वाङ्मय महत्त्व हा प्रश्न विचारला आहे ना. म्हणजे आता सामाजिक महत्त्व स्मृतीस्थळमध्ये तत्कालीन त्या काळातील दुष्काळ, अन्नटंचाई, शेती, व्यवसाय, ग्रामरचना, लोकजीवन यांचे दर्शन घडते. तुम्ही वाचा, दिसतं तुम्हाला. दुष्काळात लोकांना भिक्षा मिळणे कठीण होते. श्रीमंत लोक अन्नधान्य साठवणे यासारख्या घटनातून त्यात काळची सामाजिक वास्तविकता स्पष्ट होते. आसू नावाच्या गणिकेचा व्यवसाय, सुतार, शिंपी, सोनार, शांबार, पुराणिक अशा विविध व्यवसायाचा उल्लेख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे कोणकोणते व्यवसाय होते, लोक काय करत होते हे बी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे का महत्व आहे तर तिथल्या आपल्याला सगळी माहिती कळते ना. गावातील पूर, गव्हाण, हाट, पाळी, गडी, सडी अशा विविध ठिकाणाचा उल्लेख सापडतो. विविध गावाचा उल्लेख सापडतो. याच्यातून काय कळतं मग त्या काळातली गावाची रचना, लोकजीवनाची कल्पना, स्त्री जीवन, विवाह संस्था, विधवा स्त्रींची स्थिती, सामाजिक रूढी किंवा चालीरीती, परंपरा या सगळ्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय, स्मृतीस्थळ हा त्या काळातील समाज जीवनाचा एक प्रकारचा महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून पाहू शकतो आपण, ठीक आहे. हे महत्त्व आहे त्याचं. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा वाङ्मयीन महत्त्व. तुम्ही याला असं बॉक्स करा आहे ना, म्हणजे मार्क द्यायला सोपं जातं पुढच्याला. स्मृतीस्थळ हा चरित्र वाङ्मयाचा प्रारंभीचा महत्त्वपूर्ण नमुना आहे. खरं तर हा प्रारंभीचा नाही आहे, ठीक आहे. हे वाक्य काय सोडून द्या. म्हणजे याचा अर्थ होतो, दोन अर्थ होतो. कसा होतो? अभ्यास करणाऱ्याला, म्हणजे जे आता म्हणजे सुरुवातीलाच आहेत त्यांना हे नाही कळणार. हा प्रारंभिकेचा फक्त असं करा, कळत नसेल तर हा सोडून द्या आहे ना. चरित्र वाङ्मयाचा महत्त्वपूर्ण नमुना आहे, ठीक आहे. ज्यांनी जास्त अभ्यास केला असेल या शब्दाचा डबल मिनिंग होतो हे त्यांना कळलं असेल. त्यातील लेखनाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड असल्यामुळे त्यात वास्तविकता खरं आहे. कारण जे लेखन केलेलं आहे स्मृतीस्थळामध्ये ते काल्पनिक नाही आहे, वास्तविक आहे. त्याच्यामुळे काय, लेखनाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड असल्यामुळे त्यात वास्तवता आणि जिवंतपणा जाणवतो. भाषा प्राचीन मराठीची असून केवळ यादवकालीन शब्द आढळतात. अनेक नाही, केवळ कुठून आले की शब्द, कधी कधी असं होतं ते है ना. जसं की हाटवटी म्हणजे बाजार, रगत म्हणजे रक्त, बुडवा म्हणजे पुजारी, गोमटे म्हणजे पुण्य, चोबारा म्हणजे मंदिर, झावर म्हणजे पुत्र, यासारखे जे शब्द आहेत जे आज आपला माहीतच नाही ते शब्द तिथं सापडतात. आपल्या जुन्या मराठीचा जो भाग आहे किंवा प्राचीन मराठी यादवकालीन मराठीचा भाग आहे तो तुम्हाला इथं सापडतो, या स्मृतीस्थळामध्ये सापडतो, ठीक आहे. तसेच संस्कृतचे जे शब्द आहेत जसं आगमन, गमन किंवा जोड शब्द आहेत, तिळ, 7-5 भरपूर आहेत बरं का, पुस्तकामध्ये भरपूर आहेत. किंवा म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्मृतीस्थळामध्ये सापडतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की स्मृतीस्थळामध्ये केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक विचार नसून सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःख, संघर्ष आणि सामाजिक वास्तव्याचे हे चित्रण पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे हे वास्तववादी वाङ्मयीन मूल्य तुम्हाला या स्मृतीस्थळामध्ये पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, स्मृतीस्थळ हा सामाजिक जीवनाचे वास्तव चित्रण करणारा ऐतिहासिक दस्तावेज आणि प्राचीन मराठी वाङ्मयातील महत्त्वाचा चरित्र ग्रंथ आहे. सामाजिक माहिती, तत्कालीन संस्कृती, लोकजीवन, प्राचीन मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्तर कळलं असेल तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. हां, तर आता हे झाले कशाचे प्रश्न, मराठी साहित्याचे. आता आपला मराठी माध्यमाचे इथिक्सचे प्रश्न पाहिजेत. ओके, ज्यांना कंटाळा येत असेल तर त्यांनी स्किप करून सोडून द्या है ना, काय काय म्हणा त्यांना. ओके, आता इथिक्सचे प्रश्न म्हणजे कसं आहे पहा, इथिक्सचा एक वेगवेगळा अप्रोच असतो म्हणजे उत्तर लिहायचं. तुम्हाला जर आणखी इथिक्सबद्दल पाहिजे असेल तर या अनोखी लाईव्हच्या चॅनलवर तुम्ही जे काही आहेत म्हणजे सेपरेट प्लेलिस्ट आहे ते पहा. केस स्टडी कसे सोडवाय याचे पण सेपरेट आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. जे नवीन आहेत त्यांना हे माहीत नसेल की ही जी अनोखी लाईव्हचं चॅनल आहे त्याच्यामध्ये सेपरेट ज्या प्लेलिस्ट आहेत त्या तुमच्या अभ्यासाचेच आहेत, ठीक आहे. जुने असतील, नवे असतील, ठीक आहे. त्याचा तुम्ही वापर करू शकता. मग मराठी साहित्य असेल, इथिक्स असेल, निबंध असेल. तर प्रश्न कसा दिला होता पहा, 11वा प्रश्न. शिक्षणामुळे दृष्टिकोन बदलू शकतो पण नैतिकता बदलली याची शाश्वती नाही, स्पष्ट करा. आता याच्यावर तुम्ही विचार करा, म्हणजे उत्तर पाहण्याच्या अगोदर तुम्ही विचार करा ना याचं उत्तर कसं लिहिता येईल, किंवा एक थिंक करा की असं होऊ शकतं का, शिक्षणामुळे दृष्टिकोन बदलतो पण नैतिकता बदलत नाही, असं होतं का? असं होतं का नाही? उत्तर पाहण्याच्या अगोदर स्टॉप करा आणि थिंक करा. अभ्यास असाच होतो ना, इथिक्सचा अभ्यास असाच होतो का? ओके, आता
ज्यांनी विचार करतील ते विचार करतील, बाकीचं नाही करतील. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. उत्तर काय? तुम्ही कोट न करा किंवा कशा नाही करू शकता. विद्या विनयने शोभते. ज्ञान माणसाला सक्षम बनवते, परंतु नैतिकता त्याच्या संस्कार, विवेक आणि चारित्र्यातून विकसित होते. लिहू शकता तुम्ही. काय? विद्या विनयाने शोभते. ज्ञान माणसाला सक्षम बनवते, परंतु नैतिकता त्यांचे संस्कार, विवेक आणि चारित्र्यातून विकसित होते. म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की ज्ञानानं काय होतं आणि नैतिकते कशी येते. शिक्षणामुळे व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक होतो. विज्ञानिष्ठ विचार, तर्कशक्ती, चिकित्सक दृष्टी, सामाजिक जाणीवा विकसित होतात. तुम्ही जास्त वाचता, जास्त गोष्टी पाहता, त्यामुळे अंधश्रद्धा, पूर्वग्रह, संकुचित विचारसरणा बदलू शकते किंवा बराच बदल घडवू शकतो. मात्र केवळ शिक्षणामुळे प्रामाणिकपणा, करुणा, निस्वार्थता, कर्तव्यनिष्ठा निर्माण होईल याची खात्री देता येत नाही. देता येते का? शिक्षणामुळे तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा येईल, करुणा येईल, निस्वार्थता येईल असं होतं का? होतं का? नाही ना. त्याच्यामुळं आपण हे म्हटलेलं आहे. नैतिकता ही मूल्य शिक्षण, आत्मपरीक्षण, सातत्यपूर्ण आचरणातून विकसित होत असते. हे महत्त्व लक्षात ठेवा. पहा, मूल्य शिक्षण, आत्मपरीक्षण आणि सातत्यपूर्ण आचरण याच्यामधून नैतिकता होती, ना की फक्त शिक्षणामधून. तुम्ही म्हणताल ना काही निरक्षर असतात पहा, ज्यांनी शाळाच केली नाही तरी पण काही लोक खूप चांगले वागतात, खूप चांगली नैतिकता असते. आणि काही लोक खूप उच्च शिक्षित असतात आणि गाडीतून उतरल्या उतरल्या गरिबाला पायाने लाथा मारतात. पाहता का नाही तुम्ही? होतं का नाही असं? मग शिक्षणाचा नैतिकतेचा काय संबंध आहे? असंच आहे ना याच्यामध्ये. ओके. उच्च शिक्षित असूनही धार्मिक घोटाळे होतात. होतात ना. कर चुकवे गुरी होतात ना. जेवढी जास्त पगार तेवढा टॅक्स म्हणजे चुकवण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर फसवणूक किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक व्यक्ती दिसून येतात. म्हणजे थोडक्यात काय, शिक्षण आहे पर त्याच्यात नैतिकता आहे हे सांगता येत नाही. दुसरीकडे अल्पशिक्षित असूनही प्रामाणिकपणा, सामाजिक उत्तरदायित्व करणारे अनेक नागरिक समाजात आदर्श ठरतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ज्ञानासोबत चारित्र्य आणि मूल्यांना महत्त्व दिलेलं आहे. तर अनेक प्रशासकीय अधिकारी जनसेवेतून शिक्षण आणि नैतिकता याचा सुंदर समन्वय घडून आणतात आणि हे आपण पाहतो. काही अधिकारी असे असतात, त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या व्यवहारामध्ये सगळीकडे नैतिकता दिसते. ठीक आहे. म्हणूनच शिक्षण बुद्धीला दिशा देते, परंतु नैतिकता जीवनाला दिशा देते. पहा, शिक्षणापेक्षा नैतिकता महत्त्वाची ठरते. तुम्हाला समाजात जर जीवन जगायचं असेल, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, है ना. म्हणजे तुम्हाला कुठेतरी एखादा मोठ्या डोंगरावर जाऊन बसायचं असेल तर इथं नैतिकतेची गोष्ट करायचीच नाही, शिक्षण काफी आहे. लेकिन समाजामध्ये जर जगायचं असेल, समाजामध्ये जर तुम्हाला असं वाटत लोकांनी मला असं म्हणावं तसं म्हणावं, तर नैतिकता दी मोस्ट. कुणी असो, जनजी असो, अल्फा असो किंवा बीटा असो, कुणी असो, पहा जीवनामध्ये समाजामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर नैतिकता लागते. बाकी काही म्हणू शकता तुम्ही. दोन्हीचा समतोल हा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाची ओळख ठरतो. ज्याच्याकडे शिक्षण बी आहे, नैतिकता आहे, तसे व्यक्ती जर तुमच्या जीवनात असतील तर खरंच मजा आहे तुमची मग. ओके. तर पुढचा प्रश्न आहे 12वा पाय इथिक्सचा. प्रशासनामध्ये अधिकाऱ्याची अभिवृत्ती आणि मनोवृत्ती एकसारखी असेल तर कार्याची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढते. ठीक आहे. हे शब्द महत्त्वाचे आहेत. पहा, आता तुम्हाला वाटेल की तुम्ही इथिक्समध्ये बार बार इंग्रजी पाहिली असेल म्हणून तुम्हाला हे कळत नसेल, परंतु MPSC मध्ये पूर्णतः मराठी बी देऊ शकता, म्हणून ही आतापासूनच मराठी, सगळी मराठी तर मराठी. तर ओके. तर हा प्रश्न काय, पहा प्रश्न वाचा बरं का. प्रश्न इंटरेस्टिंग असतात, म्हणजे मला ते कसं सुचतात, म्हणजे मला आनंद आहे म्हणून सुचतात असं बी म्हणू शकता. प्रशासनामध्ये अधिकाऱ्याची अभिवृत्ती आणि मनोवृत्ती एकसारखी असेल तर कार्याची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढते. ठीक आहे. तर आता इथं सुरुवात करावं लागेल. मन चंगा तो कटोती में गंगा, हे कुठलं वाक्य आहे? हे नामदेव ढसाळ्यांच्याच कवितेमधलं वाक्य आहे. ठीक आहे. मन चंगा तो कटोती में गंगा. प्रशासकीय अधिकाऱ्याची सकारात्मक मनोवृत्ती आणि लोक अभिमुख अभिवृत्ती याचा समन्वय प्रभावी प्रशासनाचा पाया ठरतो. आठवा लोक म्हणजे जे जे असे दिसतात ज्यांची मनोवृत्ती आणि अभिवृत्ती चांगली असते त्यांनी कार्य केलेलंच आहे. पहा, जे जे तुम्हाला म्हणजे लोक आठवतील किंवा प्रशासकीय अधिकारी आठवतील त्यांच्या म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे दोन गुण एकसारखे असतात, मनोवृत्ती आणि अभिवृत्ती. जे नसतील, ज्यांच्यामध्ये विरोधाभास आहे, ते भ्रष्टाचार करणारच. ओके. तर आता इथं काय की प्रश्न अभिवृत्ती आणि मनोवृत्तीचा आहे, तर त्याला तुम्ही स्पष्ट करत पुढच्या गोष्टी म्हणू शकता. अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. अभिवृत्ती म्हणजे व्यक्तीची एखाद्या व्यक्ती, घटना किंवा कार्याविषयीची मानसिक भूमिका. तर मनोवृत्ती म्हणजे माइंडसेट. ठीक आहे. आता याला ॲप्टिट्यूड किंवा माइंडसेट बी म्हणू शकतात. म्हणजे खरं तर ॲप्टिट्यूड नका वापरू, माइंडसेटच वापरा, है ना. मनोवृत्तीच वापरा, मराठी शब्द बरा. मनोवृत्ती म्हणजे काय? कार्य करण्याची अंतर्गत प्रवृत्ती किंवा क्षमता. ठीक आहे.
पहा, अभिवृत्ती म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मनोवृत्ती म्हणजे आतून येणारं ती की हे मला करायचंच आहे. पहा, त्याचा दृष्टिकोन पण आहे ना, आतला विचार पण आहे, म्हणजे एकसारखं ते जुळतंय. ठीक आहे, म्हणजे दिमाग आणि दिल असं म्हणतो ना, दिमाग आणि दिल एकसारखं कार्य करते. कळतं का? ठीक आहे. जेव्हा अधिकाऱ्याची लोकसेवाभिमुख अभिवृत्ती आणि प्रामाणिक संवेदनशील मनोवृत्ती यांच्यात सुसंगती असते, तेव्हा निर्णय अधिक वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि जनहितकारी होतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम आहे, जे बुद्धी बी सांगते आणि हे हृदय पण सांगतं, तर बरोबर निर्णय होऊ शकतो. परंतु बुद्धी व्यक्ती शक करते आणि म्हणजे आपलं हृदय एकीकडे ओढतंय, तर मग काय होतं? काय होतं? तलाकच होतो. ठीक आहे. मग ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतो बरं का. जेव्हा अधिकाऱ्याची लोकसेवाभिमुख अभिवृत्ती, प्रामाणिक संवेदनशील मनोवृत्ती यांची सुसंगती असते, तेव्हा काय होतं? निर्णय अधिक वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि जनहितकारी होतात. त्यामुळे कार्यक्षमतेबरोबर प्रशासनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हताही वाढते. या उलट उत्कृष्ट बौद्धिक क्षमता असून हे लोकांविषयी उदासीन अभिवृत्ती असल्यास प्रशासक यांत्रिक बनते. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती खूप शिकलेला आहे, खूप टॅलेंटेड आहे, पण त्याला वाटतं की काय हे लोक यांचा काय फायदाच नाही, हे कधी सुधारणारच नाही, असं जर त्याला वाटत असेल तर काय होईल बरं? म्हणजे तो एखाद्या गावामध्ये गेला आणि खूप टॅलेंटेड व्यक्ती आहे आणि तिथले ती दुर्गंध बघून त्याला तिथं उभाच वाटू ना, मग करावं कसं? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्येच ती अभिवृत्तीच नाहीये, म्हणजे ती दृष्टिकोनच नाहीये, किंवा असं म्हणा की तो भागच नाही, तर तो कितीही हुशार असला, त्याच्यात कितीही टॅलेंटेड असला, तर करणार काय? काही नाही. ठीक आहे. ह्या कोविडच्या काळामध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्थानिकाचा सहभाग वाढून संकट व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं आणि हे सगळ्यांनी खरंच काम चांगले केलंय. केले केलं नाही कोविडच्या काळामध्ये. तसंच टी.एन. शेषन तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी निष्पक्ष कार्यपद्धती आणि लोकवादी दृष्टिकोन ठेवून निवडणूक व्यवस्थेमध्ये एक जनतेचा विश्वास दृढ केला, हे बी तुम्हाला पाहायला मिळतंय. ठीक आहे, म्हणजे हे उदाहरणं आहेत ना, जिथं व्यक्ती हा अभिवृत्ती आणि मनोवृत्ती ह्या समन्वयावर असतो, तेव्हा त्याच्या कार्याची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढतेच, ते सांगायची गरज नाहीये. थोडक्यात काय, अधिकाराला ज्ञानाची दिशा अभिवृत्ती देते, तर मनोवृत्ती त्याला कृतीत उतरवते. या दोघांचा समन्वय सुशासनाची खरी ओळख ठरतो. अशा प्रकारचं हे शेवट तुम्ही करू शकता. शेवट खूप महत्त्वाचा ठरतं. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. पहा, एकच गोष्ट आहे, बार रिपीट होते. जे जुने आहेत त्यांना असं रेपिटेशन वाटू शकतं, परंतु सत्य तेच आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण रोज जेवण करतो, रोज तेच खातो. सत्य तेच आहे ना, त्याच्यानंच पोट भागतं. तसंच हे आहे. ओके, म्हणजे काही जण वाटतं की रोज तेच सांगतात, काय करावं नेमकं? ओके, तर अशा प्रकारचा हा आपला 9 ते 12 या काळामध्ये दिलेले जे प्रश्न होते, म्हणजे डे 9 टू डे 12, त्याचे उत्तर हे आज आपण पाहिलेले आहेत. तर बस झालं ना मग. आता पुढील काळामध्ये बघूया आणखी काय करता येईल ते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि धन्यवाद मित्रांनो.